तर मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण आता मुठे समितीचा आज अहवाल या संदर्भामध्ये सादर करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने सरकारची जमीन ही खरेदी केली होती। कथित जमीन खरेदी विक्री प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर समितीची स्थापना करण्यात आली। गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। समितीने चौकशी पूर्ण केली आहे, तर चौकशी समितीचा अहवाल नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रणकडे सादर करण्यात येणार आहे। हा अहवाल सादर केल्यानंतर नेमकं यामध्ये दोषी कोण हे समोर येईल का पाहणं महत्त्वाचं। तर मुठे समिती आज अहवाल सादर करणार आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी नेमका खरा दोषी कोण आहे या संदर्भातली सगळी माहिती आता मुठे समितीकडून देण्यात येणार आहे। सखोल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुठे समिती ही स्थापन करण्यात आली होती। या समितीने आणखी काही वेळ तपासण्यासाठी मागितला होता, तो दिल्यानंतर आज ही समिती अहवाल सादर करणार आहे। राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीकडून सगळी चौकशी ही पूर्ण झाली आणि आज त्यांचा अहवाल सादर करण्यात येणार आहे। गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि सगळे तथ्य हे शोधून काढण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली होती। तर कथित जमीन खरेदी विक्री प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर या समितीला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले। अपेक्षा तर या सरकारकडनं काहीच नाहीये, पण हिवाळी अधिवेशन आता आम्ही सुरुवात होतोय आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये पण देखील विरोधी पक्ष या नात्याने हा प्रश्न आम्ही काही जरी झालं तरी देखील याची चौकशी व्हायला पाहिजे। काय चौकशी अहवाल झालं, कशा प्रकारे होत आहे, त्यात कोण दोषी आहेत, काय सत्यता आहे हे बाहेर यायला पाहिजे। पण मी या मताचा आहे की पुणे शहरातले आणि विशेषतः जिल्ह्यातले आणि इतर सर्व राज्यातल्या ज्या शासकीय जमिनाच्या श्वेतपत्रिका काढली पाहिजे, या मताची आम्ही आहोत। पुढची महत्त्वाची बातमी पुण्यातून समोर येते। निलेश घायवळ पुन्हा एकदा अडकलेला आहे। घायवळसह त्याच्या भाऊ आणि टोळीवर चौथा मोका लावण्यात आलाय। पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। तर निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यासह 17 जणांविरोधामध्ये कोथरूड पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे। कुमरे बंधूंचे 10 फ्लॅट बळकावल्याप्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। तर गुंड निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्यावर पोलिसांनी मोका लावलाय। पुढची महत्त्वाची बातमी, राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत। नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। तर दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत। अखेरच्या क्षणापर्यंत कुणाचा अर्ज, कुणाची युती आघाडी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर नगर परिषद नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे आणि 3 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहोचलाय। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागल्यात। दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे। आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध ठिकाणी रोखलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर उज्ज्वला थिटे यांना अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदाचं तिकीट दिल्यानंतर त्या मागील काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज भरू नये, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप नेते राजन पाटील प्रयत्न करत असल्याचा आरोप थिटे यांनी केलाय। तसेच अर्ज भरण्यासाठी जाताना रस्त्यावर राजन पाटील यांनी जागोजागी लोकांना उभं केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। त्यामुळे थिटे यांनी भीती व्यक्त केली आहे, त्यासाठी त्यांना पोलीस संरक्षण देखील त्यांनी मागितलं होतं आणि अखेर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय। पोलीस संरक्षणामध्ये उज्ज्वला थिटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत। त्यामुळे या राजकीय नाट्यात आता उज्ज्वला पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।